मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अखेरकार अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। सरकारवरती बहिणी नाराज होऊ नये यामुळे सरकारच्या माध्यमातून मोठं पाऊल उचलण्यामध्ये आलं असून लाडक्या बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत असून आता पहिला टप्पा वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती या 2 हप्त्यांचे पैसे नेमके कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण की सरकारच्या माध्यमातून आता सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले आहेत। ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते, नियोजन असते, अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून आता पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकूण 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। 1 डिसेंबर चालू झाल्यापासून म्हणजेच की डिसेंबर महिना चालू झाल्यापासून आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल असं सांगण्यामध्ये येत होतं। आता या 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार हे तर सर्वांना माहित झाले आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकत्र 3000 रुपये मिळणार हे तर सर्वांना माहित झालं आहे। कारण की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिना चालू असल्यामुळे डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार हे तर सर्वांना माहित झाले। आणि साधारणतः 1 डिसेंबर पासून या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज येणार, उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत होतं। आता डिसेंबर महिना चालू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी या ठिकाणी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणताच हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे हप्ता मिळणार का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये आला होता। आणि लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये यावा आणि हीच मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय हा जारी करण्यामध्ये आला असून आता या ठिकाणी पैशांचे वाटप करण्यामध्ये येत आहे, वितरण करण्यामध्ये येत आहे। डेबिटच्या माध्यमातून आता डायरेक्ट या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार का, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती देखील या 2 हप्त्यांचे 3000 रुपये कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत। लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। सरकारने आता काय सांगितलं आहे, पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती जमा होणार, कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता सरकारने काय सांगितलं आहे आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं तर लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। आणि पैसे कधी जमा होणार ते देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। आता तुमच्या खात्यावरती पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार हे देखील तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी या ठिकाणी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदम मिळणार, म्हणजेच की या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. हे 3,000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार आपण पुढे बघूयात. त्यापूर्वी या ठिकाणी बघू शकता आता एकनाथ शिंदे यांनी काय माहिती दिली आहे ते काय म्हटले तर बघा, लाडकी बहीण योजना आता कधीच बंद होणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा गृहामध्ये या ठिकाणी दिली. आता या ठिकाणी म्हणजेच की विरोधकांच्या माध्यमातून देखील असं सांगण्यात येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसल्याचे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. आता तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की या ठिकाणी आता निवडणुका आहेत आणि निवडणुका असल्यावर या ठिकाणी आचारसंहिता देखील लागू होत असते. मग या आचारसंहितेमध्ये आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का, तर याचं उत्तर म्हणजे या ठिकाणी बघू शकता अनुदानासाठी आचारसंहितेची काहीच अडचण नाही. म्हणजेच की आचारसंहिता सुरू असली किंवा आचारसंहिता नसली तरी तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. कारण की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता मान्यता देण्यामध्ये आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. सरकारने निधीची तरतूद केली असल्यामुळे आता हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. लाडकी बहीण योजना आधीपासूनच सुरू असल्यामुळे तिच्यावरती निवडणूक कालावधीमध्ये कोणताही प्रतिबंध असणार नाही. अनुदान वितरणासंदर्भामध्ये अद्याप राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सध्या निधीची तरतूद करण्यामध्ये आलेली आहे आणि आता निधी हा वाटप केला जाणार आहे. साधारणतः या ठिकाणी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा या ठिकाणी जमा केला जाणार आहे. आता या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की राज्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही, परंतु या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर आचारसंहितेचा या ठिकाणी कोणताच परिणाम होणार नाही. लाडकी बहीण योजनेवरती आचारसंहितेचा कोणताच परिणाम होणार नाही. आचारसंहिता सुरू नसली किंवा आचारसंहिता सुरू असली तरी या ठिकाणी पैसे वाटप होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी बघू शकता राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस हप्ता वितरित करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता आता जमा होणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे हप्ता जमा होण्याचा आता कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. 17व्या हप्त्याचे किती तर 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये, या 2 हप्त्यांचे एकत्र 3,000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचाली आता सुरू करण्यामध्ये आलेल्या आहेत. निवडणुकांच्या आचारसंहिता असल्या तरी या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज पडणार नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीमध्येच या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली असं म्हटलं तरी या ठिकाणी काहीच हरकत नाही. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाच्या प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहेत. लाडक्या बहिणींची जी मागणी होती अखेरकार ती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये
करण्यामध्ये आलेले आहे। लाडक्या बहिणींची मागणी होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये यावा आणि त्यानुसार हप्ता जमा करण्याच्या हालचालींना आता या ठिकाणी वेग आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार आहे, अशा पद्धतीचं देखील म्हणजेच की सांगण्यामध्ये आलेलं आहे। 2 महिन्यांचे आता पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। फक्त 17वाच हप्ता नव्हे तर 18वा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि या 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे आणि मोबाईलवरती पैसे जमा झाले असा मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। एका हप्त्याचे 1500 रुपये नव्हे तर 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये अशी रक्कम आता या ठिकाणी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। म्हणजेच की पात्र असणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यामध्ये या ठिकाणी येत आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितलेले होते आणि यामध्ये जर बघायला गेलं तर सरकारने आता सर्वच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले होते आणि या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, आतापर्यंत साधारणतः 1,60,00,000 महिलांनी ई-केवायसी केली असून ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये आले आहे। आता ई-केवायसी का केली पाहिजे तर सरकार काय सांगितलं आहे तर फक्त पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती, म्हणजेच की ज्या महिलांना खरंच हप्त्याची गरज आहे तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला पाहिजे, याकरिता सरकारने ई-केवायसी करण्याचा नियम लागू केलेला आहे। आता ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। 31 डिसेंबर पूर्वी ई-केवायसी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये आलेले आहे। आता राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये असा हप्ता देण्यामध्ये येत असतो। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता राज्यातील महिलांना 2 महिन्यांचे अनुदान म्हणजेच की 2 महिन्यांचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत आणि या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली आहे। म्हणजेच की जेवढी रक्कम ही वाटप करायची होती, जेवढी रक्कम या ठिकाणी 2 हप्त्यांच्या म्हणजेच की 2 हप्ते वितरित करण्यासाठी जेवढी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायची होती तेवढी रक्कम ही सरकारने मंजूर केलेली आहे। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी निधीची तरतूद करण्यामध्ये आली असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये अनुदान देण्यामध्ये येते। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महिलांना 2 महिन्याचे अनुदान आता एकत्र दिले जाणार आहे आणि या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद देखील सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की सरकारने निधीची तरतूद केली असून आता हप्ता जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही, परंतु आता यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही। आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्यासाठी सरकारने निधीची तरतूद केली असून आता हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोणत्या क्षणी तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, परंतु आता यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार नाही। आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही आणि तुमच्या खात्यावरती हप्ता आता नेमका कधी जमा होणार, आता सरकारने तर निधीची तरतूद केली असल्यामुळे हप्ता जमवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मग या 2 हप्त्यांचे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमवणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला।
तर आता कोणत्या महिलांना कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार ते देखील आपण बघणारच आहोत। आता या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आलं आहे, बोगस लाभार्थ्यांची संख्या आता कमी या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी बोगस असल्याचे किंवा काही ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची बाब या ठिकाणी उघड झालेली आहे। त्यामुळे यावरती प्रतिबंध आणण्यासाठी राज्य सरकारने या योजनेतील महिला लाभार्थ्यांची केवायसी अनिवार्य केली आहे। आतापर्यंत या योजनेतील 2,42,00,000 महिला लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 1,60,00,000 लाभार्थी महिलांनी ई केवायसी केली आहे। केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे। मात्र तोपर्यंत आणखीन काही लाख महिलांची केवायसी म्हणजेच महिला केवायसी करतील। त्यामुळे योजनेतील सुमारे 50 ते 60 लाख लाभार्थी आपोआप कमी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद होणार तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे, फक्त पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला पाहिजे आणि ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा बोगस महिलांना योजनेमधून बाहेर काढण्यासाठी सरकारने ई केवायसी करणे अनिवार्य केले आणि ज्या महिला ई केवायसी करतील तर अशाच महिलांना हप्ता देण्यामध्ये येणार आहे आणि ज्या महिला ई केवायसी करणार नाहीत तर अशा महिलांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। आता सरकारने ई केवायसी करण्यासाठी सांगितलेले होते। आता राज्यातील साधारणतः 2,42,00,000 महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी आहेत आणि यापैकी आतापर्यंत केवळ 1,60,000 या ठिकाणी 1,60,00,000 महिलांनी आतापर्यंत ई केवायसी केली आहे आणि अद्याप देखील बहुतांश अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी ई केवायसी केली नाही। आता ई केवायसी करण्यासाठी जी अंतिम तारीख आहे ती 31 डिसेंबर आहे आणि तोपर्यंत या ठिकाणी काही लाख महिला ई केवायसी करतील, परंतु साधारणतः 50 ते 60 लाख लाभार्थी ई केवायसी म्हणजेच या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर आणखीन बऱ्याच महिलांनी ई केवायसी केली नसल्यामुळे जर या ठिकाणी 31 डिसेंबर 2025 पर्यंत जर या ठिकाणी ई केवायसी केली नाही तर या ठिकाणी आपोआप बऱ्याच महिलांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये येणार आहे। आणि या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर लाडकी बहीण योजनेमध्ये सुमारे 50 ते 60 लाख लाभार्थी आता ई केवायसी अभावी आपोआप या ठिकाणी कमी होण्याची दाट शक्यता आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नाही तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद केला जाणार आहे आणि सुमारे 50 ते 60 लाख लाभार्थी महिलांचा हप्ता आता बंद होण्याची दाट शक्यता आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीच बंद झाला नाही पाहिजे, प्रत्येक महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती नियमितपणे जमा झाला पाहिजे, तर याकरिता तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे। ई केवायसी केली तरच तुमचा या ठिकाणी हप्ता चालू राहील। जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचा हप्ता हा कायमचा बंद देखील केला जाऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी हप्त्याच्या लाभासाठी ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती। ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता ही झाली ई केवायसी संदर्भातील अपडेट। आता नेमका हप्ता कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी बघूया। तर आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार हे तर सर्वांना माहित झाले आहे। दोन्ही हप्त्यांचे किती तर एकूण 3,000 रुपये आता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, परंतु हे नेमके कधी जमा होणार असा प्रश्न आहे। तर या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे आणि सोबतच आचारसंहिता सुरू असले तरी योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही। यामुळे या ठिकाणी साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये आता तुमच्या देखील खात्यावरती या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील अशी दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता का आहे तर बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला। डिसेंबर महिन्याचा या ठिकाणी म्हणजेच की डिसेंबर महिना आता अर्धा संपला आहे, मग डिसेंबर महिन्यात देखील हप्ता या ठिकाणी द्यावा लागणार आहे। 17वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला, यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची नाराजी बघायला मिळत होती। आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हप्ता वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला। त्यामुळे आता या ठिकाणी हप्त्याचे वाटप होणार आहे आणि हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी सरकारला निधी मंजूर करावा लागत असतो आणि त्यानुसार सरकारने निधीची तरतूद केली
येत असल्यामुळे हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। अशा काही कारणांमुळे या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातील साधारणतः 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होतील। अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। 100% आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये ही रक्कम आता जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।